नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आजचं वातावरण दाखवते. खूप खूप सुंदर वातावरण आहे आणि 2-3 दिवस झाले वातावरणामध्ये एवढा गारठा जाणवत होता, म्हणजे जवळजवळ थंडी पडायला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि एवढं गार वातावरण असतं की नाही, त्यावेळी सकाळी उठायचं लवकर पहाटे म्हणजे खूप मोठा टास्क असा वाटतो. असं वाटतं की एवढ्या थंडीमध्ये उठूच नाही, पण उठलं नाही की नाही तर मुलांच्या शाळेचा खोळंबा आणि घरातली कामंही तशीच, त्याच्यामुळे आपला नाईलाज असतो, आपल्याला उठावंच लागतं. तर माझंही तेच झालं. आज पहाटे उठून सगळं आवरून वगैरे घेतलं, फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मुलांचं खाऊ म्हणजे नाश्ता टिफिन वगैरे बनवून झाला तयार. त्याच्यानंतर सगळी घरातली कामं तिथपर्यंत आटपलेली होती, लादी कचरा वगैरे सगळं झालेला होता. मुलं स्कूलमध्ये गेली आणि त्याच्यानंतर निवांतपणे की नाही देवपूजा आणि उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. त्याच्यानंतर ते झालं आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जी रांगोळी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ती डिटेलमध्ये मी कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी नक्की पहा आणि अतिशय सोपी रांगोळी आहे, नक्की ट्राय करून पहा ती रांगोळी. तर मला रांगोळीच्या व्हिडिओवरती की नाही कालच्या खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत. खूप छान छान सुंदर सुंदर तुम्ही लिहिलेलं आहे सगळ्यांनी. तर त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. आणि तर ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा आणि ती रांगोळी नक्की ट्राय करून पहा. तर त्याच्यानंतर की नाही रांगोळी वगैरे झाली आणि मग निवांतपणे नाश्ता करून घेतला. आजच्या नाश्त्यामध्ये इडली, चटणी आणि सांबार होतं, ते झालं आणि मग स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. तर आजच्या जेवणामध्ये काय काय होतं ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणारच आहे. तर एका ताईंची की नाही कमेंट होती मला की कोकण स्टाईल वरण दाखवा म्हणून. तर आज मी वरण बनवतच होती, तर म्हटलं तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा. ह्याच्यापूर्वीसुद्धा मी एकदा वरणाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरीसुद्धा आज पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. आता स्वयंपाक करतेच आहे, तर वरणाची रेसिपी म्हणजे मी कशा पद्धतीने बनवते वरण ते मी तुम्हाला सांगते. तर इथे की नाही मुगाच्या डाळीचं वरण दाखवते, कारण आमच्याकडे जास्त करून मुगाच्याच डाळीचं वरण असतं. तुरीची डाळ कोण खायला बघत नाही, त्याच्यामुळे मुगाच्या डाळीचं वरण तुम्हाला आज दाखवते मी. तर मुगाची डाळ जी आहे ती कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या घालून त्याच्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची जी आहे ती बारीक चिरून टाकलेली आहे आणि ती फक्त 3 शिट्ट्यांमध्ये उकडून घ्यायची. तर इथे की नाही वरण मी लावलं कुकरला, मुगाची डाळ, आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की फोडणीला कढीपत्ता संपलेला आहे. तर पटकन जाऊन बागेतून कढीपत्ता घेऊन आले मी. आणि कोकणात की नाही हा एक फायदा असतो की अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की नाही, त्याच्यासाठी सारखं बाजारात किंवा मार्केटमध्ये जावं लागत नाही, ते आपल्या परसबागेत इकडे तिकडे असतात. तर बऱ्याचदा मी तुमच्याबरोबर मिरची किंवा भाजीचे व्हिडिओजसुद्धा शेअर केलेले आहेत. तर इथे की नाही थोडंसं पुढे आल्याने मला लक्षात आलं, हे बघा ही जी मिरी आहे गेल्या वर्षी पण मी तुम्हाला दाखवली होती, पण इथे ना 2-3 मिऱ्या मला दिसल्या, तर त्या पण म्हटलं तुम्हाला चालता चालता दाखवाव्यात. तर ह्याचा मिरीचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड मी केलेला आहे. आणि ही जी मी आता तुम्हाला दाखवली ना मिरीची वेली, त्या 2 वर्षापूर्वीच लावलेल्या आहेत, पण त्याच्यापासून सुद्धा बऱ्यापैकी मिरी आपल्या त्याच्यानंतर भाजीचं वाटण तयार करून घेतलं. आणि मग की नाही आणखीन एक आजच्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. वरणाची तर रेसिपी दाखवतेच तुम्हाला, पण त्याच्याबरोबरच की नाही आज पहिल्यांदाच मी पातीच्या कांद्याचा झुणका ट्राय केला होता आणि मला खूप छान वाटली ती रेसिपी. म्हटलं तीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायची, आज बनवतेच आहे. तर त्याच्यासाठी की नाही ते जी कांद्याची पात आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्या मुळाकडचा जो कांदा असतो सफेद, तो वेगळा चिरून घेतला आहे. आणि कांद्याची जी पात असते ती सुद्धा वेगळी अशी बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर सगळी तयारी पहिल्यांदा मी करून घेतली आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. तर इथे लसूण आहे तो सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचं आपल्याला. आणि ही जी कांद्याची पात आहे की ते त्याच्यामध्ये मी हिरवी मिरचीच वापरलेली आहे. खूप म्हणजे खूप टेस्टी लागला हा झुणका. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा, त्याच्यासाठी मी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे सगळी तयारी करून घेतली आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला वरण दाखवते आणि मग आपण पातीच्या कांद्याचा झुणका पाहू. तर कुकर गार झालेला आहे आणि वरण जे आहे ते मस्त 3 शिट्ट्यांमध्ये खूप छान असं मेंतं. पण वरण जे आहे की नाही ते शिजताना म्हणजे डाळ शिजवताना मी त्याच्यामध्ये हळद टाकत नाही, तर फोडणीमध्येच वापरते मी. तर डाळ जी आहे ती आपली शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण फोडणी करूया. तर वरणाची फोडणी की नाही तुपामध्येच खूप छान लागते त्याच्यामुळे. आणि नंतर मग वरून जरी तूप नाही घेतलं तरीही चालतं, म्हणजे खूप सुंदर टेस्ट येते त्याला. तर इथे तूप गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच मोहरी आणि जिरं थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, त्याच्यामध्ये
थोडंसं हिंग चिमूटभर आणि त्याच्यानंतर की नाही कोथिंबीर जी असते की नाही तीसुद्धा मी फोडणीमध्येच वापरते, कारण त्याच्यामुळे ना कोथिंबीर एकतर काळी पडत नाही आणि दुसरं म्हणजे स्वादसुद्धा खूप छान येतो. तर त्याच्यामुळे कोथिंबीर जी आहे ती फोडणीमध्येच मी घालून घेते. त्याच्यानंतर ही जी डाळ आहे मुगाची ती आपण शिजवून घेतलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये ॲड करायची फोडणी झाल्यानंतर. आणि पाणी आपल्याला पाहिजे तसं कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे. आणि खोबरं की नाही मी वरून असं पेरून घेते त्याच्यामध्ये डाळीमध्ये, पण ह्या वरणामध्ये की नाही खोबरं जे आहे ओलं ते मिक्सरला वाटूनसुद्धा त्याच्यामध्ये टाकतात. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याला एक उकळी काढायची आणि आपलं कोकणी स्टाईल वरण, अगदी सोपी पद्धत आणि पटकन अगदी बनणारं वरण जे आहे ते तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता पातीचा झुणका दाखवते, कांद्याच्या पातीचा झुणका दाखवते. तर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची टाकून फोडणी करून घेतली. आणि जो सफेद जो मुळाकडचा कांदा असतो की नाही तो वेगळा चिरला होता, तेवढाच फक्त टाकून परतवून घ्यायचा त्या कांद्यामध्ये. आणि हा जो कांदा आहे तो थोडासा शिजवून घ्यायचा आपल्याला. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग टाकून घेतला आहे. आणि हा कांदा शिजत आला असं वाटलं का मग त्याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं. आणि बेसन जे आहे ते कच्चंच मी घेतलं आहे. तर हे बेसन जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांद्याबरोबरच. ह्याला थोडासा वेळ लागतो, कारण बेसनचा जो कच्चा वास जो असतो की नाही तो निघून जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते भाजून घ्यावं लागतं. आणि खूप स्लो गॅसवर मंद आचेवरती आपल्याला करावं लागतं, नाहीतर मग जळलं की नाही तर त्याचा खूप वेगळीच त्याची टेस्ट येईल. त्याच्यामुळे तर एक 5 ते 7 मिनटं मंद आचेवरती मी हे बेसन जे आहे ते भाजून घेतलेलं आहे. आणि भाजत आलं की नाही बेसन का आपल्याला त्याच्या वासावरून लक्षात येतं की छान खरपूस असं भाजलेलं आहे बेसन. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पातीचा जो कांदा आपण कापून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. मीठ चवीप्रमाणे टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर सगळं जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. ही कांद्याची जी पात आहे ती जास्त शिजवून घ्यायची गरज वाटली नाही मला, म्हणजे तसं खूप छान लागला तो झुणका. आणि दुसरं म्हणजे की तो ओलसर असतो, त्याच्यामुळे वेगळं पाणी टाकून ते शिजवायला हवं अशी काही गरज वाटली नाही. त्या पातीच्या कांद्याचा जो ओलसरपणा असतो की नाही त्याच्यामध्येच तो झुणका खूप सुंदर शिजला होता. एक 5 मिनटं फक्त की नाही व्यवस्थित असं परतवून मंद आचेवरती घेतल्यानंतर आपला जो पातीच्या कांद्याचा झुणका आहे तो मस्त तयार झालेला आहे. आणि आता जेवणामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे गोडमध्ये बासुंदी आहे, त्याच्यानंतर आहे वरण, ही आहे उसळ, वाटाण्याची उसळ आहे, त्याच्यानंतर आहे पातीच्या कांद्याचा झुणका, ही आहे नारळाची चटणी, त्याच्यानंतर कोशिंबीर, मग भातावरती वरण आणि त्याच्यानंतर चपाती, असं जेवण आहे आजचं. आणि हे जे ताट जेव्हा आपण वाढतो की नाही ते मला सगळ्यात स्वयंपाक करून झाल्यानंतरचा सगळ्यात आवडीचा भाग माझा हाच असतो. ताट कसं सजवायचं ते खूप जास्त काही मला जमत नाही, पण मला असं दाखवायला खूप आवडतं, व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करायला. तर असं सगळं आजचं जेवण होतं. तुम्हाला जवळून दाखवते. तर हे बघा, हे आहे आजचं जेवण. तर आजचा व्हिडिओ आणि आजचं जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.